जिजाऊ साहेब जेव्हा पुण्यात लाल महाल बांधून मुक्कामी राहिल्या तेव्हा पंडित मुरार जगदेव कुलकर्णी या आदिलशाही सरदाराने पुणे उजाड केले होते आणि तेच उजाडलेले पुणे पुन्हा बसवायला जिजाऊ साहेबांनी सुरुवात केली होती. परंतु पुण्यातील बरीचशी जमीन पांढरी म्हणून घोषित केली होती. पांढरी म्हणजे ज्या जमिनीवर गाढवाचा नांगर फिरविला आहे अशी जमीन, आणि त्यांची खून म्हणून त्या जमिनीत जागोजागी पहारी रोवल्या होत्या आणि त्यावर फाटक्या चपल्या बांधल्या होत्या. शिवाय जो अशी जमीन नांगरेल तो निर्वंश होईल असा शाप दिलेली भूमी. पुण्याच्या परिसरात दुष्काळ पडलेला होता आणि शेतीयोग्य जमीन मुरार जगदेवाने कारस्थान करून पडीक ठेवलेली होती. हीच जमीन जिजाऊंनी नांगरून लागवडीखाली आणण्याचे ठरवले होते. सोन्याचा फाळ असलेला नांगर बनवून तो 5 वर्षाच्या बाल शिवबाच्या हाती दिला. सोबत रायनक महाराचा मुलगा, रामोशाचा, मांगाचा आणि लोहाराचा एक मुलगा अशा 5 बालकांनी हा नांगर चालविला. तेवढ्यात वाघोलीच्या रामेश्वर भटाचे शिष्य पुरुषोत्तम भट तेथे पोहोचले आणि शूद्रांना शेतीसाठी सोन्याचा फाळ कशाला लागतो असा आरडाओरडा करू लागले. जिजाऊ साहेबांनी अशा पांढऱ्या जमिनीवर नांगर चालविल्यास शिवाजीराजा मरेल अशी भीती घातली. शास्त्रवचनाप्रमाणे जमीन नांगरण्यास निषिद्ध असल्याचे पुन्हा पुन्हा सांगितले. जिजाऊ साहेब अशा धमक्यांना पूर्ण उडणाऱ्या होत्या. शिवाजीराजाने नांगर तसाच पुढे चालवावा असे फरमावले आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी निर्वंश झाले तरी चालेल, परंतु हा महाराष्ट्र आता पुरुषार्थहीन होऊ देणार नाही, गोरगरीब जनता उपाशी मरू देणार नाही असे त्यांनी ठरविले होते. धर्माच्या नावाने दहशत पसरविणाऱ्या संपूर्ण पुण्यातील पहारी उकडून त्या ताब्यात घेऊन त्यापासून तलवारी बनविण्यास सांगितल्या. पांढरीवर नांगर चालवणारा शिवबाच रयतेच्या स्वाभिमानाचा जनक ठरला. हा देश धार्मिक दहशत आणि अंधश्रद्धेतून मुक्त करावा यासाठीच पुण्याच्या पांढरीत सोन्याचा फाळ लावून नांगरणी करावी लागली. पुढे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही या नियमाप्रमाणे महाराज जवळपास 50 वर्षे जिवंत होते आणि आपल्या कर्तृत्वाने अमर राहिले. इतिहासातील अशाच सत्यकथा ऐकण्यासाठी माझे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.